शिवाजी। मॅडम, एकत्रित ज्या प्रकारे ते पहिलेही काम बंद होतं आणि आता सध्या काम सुरू आहे, काय सांगणार? आपण इथे गणेश मंदिर च्या समोर उभे आहोत। हे छोटंसं बेट आहे, तिथे सुशोभीकरण करण्यासाठी आदरणीय माजी मुख्यमंत्री आमचे पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आमदार निधीमधून सर्व शासकीय आणि प्रशासकीय मंजुरी आपल्याला मिळालेले आहे। असं असताना ते काम आमचं चालू होतं, जे ग्राउंड लेवलचं काम होतं ते सगळं चालू असताना सुद्धा रात्रीच्या अंधारात जे 7च्या नंतर कधीच काम चालू करायचं नसतं, शासनाचे आणि प्रशासनाचे काही नियम आहेत। पण रात्रीच्या रात्री इथे हे जे स्टॅच्यू उभारलेला आहे तो रात्रीच्या रात्री क्रेनने आणून ठेवलेला आहे आणि आता जबरदस्तीने दादागिरीने इथे काम चालू आहे। हे काम असंविधानिक आहे, नियमाचं उल्लंघन करून आहे। इथे आमच्याकडे पूर्ण प्रशासकीय सगळ्या आपल्याला दाखवल्याप्रमाणे सगळ्याच्या पत्र आहेत आपल्याकडे। असे असताना आम्ही काल टिकेकर साहेबांकडे पोलीस स्टेशनला गेलो, तिथे सगळी माहिती दिली, त्यांना पेपर्ससुद्धा दिले जे आमच्याकडे आहेत मान्यतेचे पत्र, ते देऊनसुद्धा त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं होतं की दोन्ही बाजू आम्ही व्यवस्थित बघू आणि नियमाप्रमाणे हे काम पुढे चालू करण्यात येईल, तोपर्यंत बंद ठेवू असं आश्वासन त्यांनी दिल्यानंतर आम्ही म्हाडाचे मुंबई मंडळाचे CEO श्रीयुत भारतीय यांच्याकडे गेलो, त्यांनाही सगळी हकीकत इकडची सांगितली। इथे कसं चुकीचं राजकारण खेळलं जातं आहे, चुकीच्या पद्धतीने इथे बांधकाम चालू आहे हे त्यांनी पाहता त्यांना हे पेपर्स सगळे देऊन आलेलो आहोत आम्ही। त्यांनीही आम्हाला आश्वासन दिलेलं होतं की दोन्हीकडचे पेपर्स बघून योग्य तो निर्णय घेण्यात येईल आणि तोपर्यंत इथे जागेवर कुठल्याही प्रकारचं काम होणार नाही। पण आपण बघू शकता इथे रात्रंदिवस हे काम चालू आहे, इथे दादागिरीचं राजकारण सुरू आहे। लोकशाही, मला असं वाटतं आपल्या देशातली लोकशाही ही लोप पावलेली आहे। इथे दादागिरीचं राज्य आहे, इथे हुकुमशाहीचं राज्य आहे आणि म्हणून त्याचा निषेध करण्यासाठी आदरणीय आदित्य साहेब आणि आदरणीय उद्धव साहेब यांच्या मार्गदर्शनाने आम्ही सर्व पदाधिकारी, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे सगळे महिला पदाधिकारी, पुरुष पदाधिकारी ह्या आमच्यावर झालेल्या अन्यायाला आवाज फोडण्यासाठी लोकशाही पद्धतीने शांततेने इथे आंदोलन करत आहोत आणि जोपर्यंत आम्हाला आमचा न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही इथे वारंवार हा लोकशाही पद्धतीने आंदोलन हे करतच राहणार। पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या आदेशाने ज्यावेळेस नोटीस जाहीर होते किंवा ऑर्डर निघते त्या टायमाचं हे काम आहे। तुम्हाला जर काम करायचंच होतं तर नेहरू नगरला बऱ्याच ठिकाणी कामाची पूर्तता होऊ शकते। याच ठिकाणी तुम्हाला काय भांडणं वाढवायची, त्यातून तिढा निर्माण करायचा, नक्की साध्य काय करायचं तुम्हाला? हां, तुम्हाला जर असंच जर कुमकुमी असेल आमने सामने या, आम्ही तयारी आहेत, आम्ही कधीही एनी टाईम तयार आहेत। परंतु ह्या छुप्या गोष्टी करून तुम्ही लोकांची दिशाभूल करताय आणि ह्या सर्व कामाला पुढं तडीस नेण्यासाठी दबावतंत्र वापर करताय। प्रशासनाचा म्हणा किंवा पोलीस नियंत्रणाचा म्हणा, हा दबावतंत्र झाला। दबावतंत्राला आम्ही कधी घाबरलो नाही आणि घाबरणारही नाही। तुम्हाला जर खरोखर हिंमत असेल, आता ओठचोरीचं आहेच प्रकरणं चालूच आहेत, ह्या सर्वच गोष्टी तुम्ही जर ह्या करत असाल, मनमानी कारभारी चालूच असाल, तर ह्या कितपत योग्य आहे? सरकार आहे ना संविधानाची सगळी वाट लावते, कायदा सुव्यवस्थेची पायमल्ली करते, पैशाचा अपव्यय करते, बृहन्मुंबई महानगरपालिकेत ठेवीचे सत्यानाश करते, त्याचा नमुना आहे। तुम्हाला कामं करायची होती, मग जुनं स्ट्रक्चर वाईट होतं का याची चौकशी करायला पाहिजे होती। आता ह्याचा फंड जो सँक्शन झालेला आहे तो उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या वेळेला झालेला आहे आणि आता ह्यांनी परत वापरला आहे, म्हणजे पैशाचा अपव्यय हे सिद्ध होतं आहे। आणि अशा ह्या वायफळ गोष्टी, एकीकडे शेतकरी आत्महत्या करतो आहे, त्याला पैसे द्यायला यांच्याकडे नाहीत आणि वायफळ खर्च करायसाठी हा वायफळ खर्च एक प्रकार, कारण तुम्ही स्ट्रक्चर चांगलं असताना ते तोडून परत बनवणं म्हणजे हा वायफळ खर्च आहे। या वायफळ खर्च आपल्या नागरिकांच्या टॅक्समधून जातो आहे, याची यांना पडलेली नाही, हे लक्षात घ्या। निवडणूक आली की फक्त पोस्टरबाजी करायची, कुठल्या तरी कॉलनीमध्ये बॅनर लावायचा की माझ्या ह्याच्यातून झालं आहे, प्रत्यक्ष हे काम जे आहे ना हे आमदाराचं नाही आहे। त्याच्यामुळे आम्ही हा जाहीर निषेध करतो। आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि मुळाची शिवसेना बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसैनिक आहोत। आम्ही रस्त्यावर उतरलो तर समोरच्याला पाळताबोळी सोडणार नाही याची ग्वाही देतो आणि जे थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। काम करे सो कायदा।
स्वतःच सगळे नियम बनवायचे आणि स्वतःच तोडायचे हा प्रकार चालू आहे। या लोकांनी एवढ्या वर्षात दादागिरी करूनच सगळं केलेलं आहे गेल्या 3-3.5 वर्षामध्ये आणि आत्ताही त्यांचं तेच काम चालू आहे। पण आम्ही आदित्य साहेबांच्या आदेशाप्रमाणे आम्ही इथे शांतपणे आंदोलन करत राहणार। जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आमचं आंदोलन चालूच राहणार।